Co-powered by टेक्नो. आपले मराठा समाजाचे काही तरुण भेटले, त्यांना मी सांगितलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला फक्त सत्तेसाठी वापर केला, परंतु या एकनाथ शिंदेने जस्टिस शिंदे कमिटी नेमली, कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं, आजही सुरू आहे. जाहीर शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं, 10% आरक्षण दिलं आणि ते आजही टिकलेलं आहे. ओबीसी प्रमाणे सवलती दिल्या, त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख तरुणांना 15 लाखापर्यंत कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. त्याचं व्याज आपण भरतो. सारथीमध्ये कोर्सेस वाढवले, हॉस्टेलचं भाडं वाढवलं. हे सगळं करत असताना आणखी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करत असताना सरकारने अनेक निर्णय घेतले. 5,000 तरुणांना अधिसंख्य पद करून आपण त्यांना कामावर घेतलं. अगोदरचे सरकार म्हणालं कोर्टात असं होईल तसं होईल, बोले जे व्हायचं ते होऊ दे, परंतु त्यांना कामावर घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं. इतर कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण कमी न करता, अन्याय न करता हे निर्णय आपण घेतले. आणखी देखील जे निर्णय आहे ते देखील आपण सकारात्मक आहोत, परंतु शेवटी कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकणार, नियमामध्ये बसणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कारण या करताना कुणावर अन्याय होता कामा नये आणि आपल्या या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. पण विरोधक त्याचं राजकारण करतायत, भांडवल करतायत, दुटप्पी भूमिका घेतायत. आणि म्हणून दुटप्पी भूमिका नाही, आम्ही जी भूमिका सरकारने काल घेतली आजही तीच आहे, उद्याही तीच राहणार आहे. आणि म्हणून मराठा समाजातल्या तरुणांनी देखील ओळखलं पाहिजे कोण देणार आहे आणि कोण राजकारण करणार आहे, आपलं कोण परक कोण. जेव्हा संधी होती तेव्हा संधीचं सोनं करायच्या ऐवजी फक्त समाजाला वापरून घेण्याचं काम केलं. सत्तेची मोठी मोठी पदं घेतली आणि आता दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही जाहीर भूमिका घ्या, जे काय असेल ते जाहीर घ्या. वोटात एक, इकडे एक, बाहेर एक, अशा प्रकारची भूमिका आमची नाही. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की यामध्ये जे आतापर्यंत कधी न झालेले योजना, कधी न घेतलेले निर्णय आपल्या सरकारने घेतलेत, याची देखील प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मी Co-powered by टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.